नमस्कार, मी विजया वावण। फडणवीसांना रोल बदलायचा आहे आणि यासाठी पवारांची स्ट्रॅटेजी फडणवीस वापरतील। फडणवीसांना राजीनामा द्यायचा आहे, फडणवीसांना शिवसेना फोडून बदला घ्यायचा आहे, फडणवीसांना मी पुन्हा येईल हे खरं करूनही दाखवायचं, पण सत्तेत उपमुख्यमंत्री सुद्धा व्हायचं नव्हतं। भाजप हायकमांड मध्ये हेवे दावे, रुसवे फुगवे हे खाजगीत बोलले जातात किंवा हायकमांड सोबत त्याबाबत चर्चा केली जाते किंवा पडद्यामागे ठेवलं जातं। आता तेच पडद्यासमोर बोललं जातंय आणि फडणवीसांसारख्या नेत्याला हे बोलावं लागतंय। ही ठाकरे आणि पवारांना जशी सहानुभूती मिळाली ती आपल्याला मिळावी यासाठी केलेला तर प्रयोग नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते। मुळामध्ये घडलंय कसं आहे की मराठवाड्यामध्ये भाजपा सपाट झाली। छत्रपती संभाजीनगरची जागा त्याला अपवाद आहे। कारण काय आहेत? एक, ओबीसी आणि मराठा दोन्ही दगडांवर पाय ठेवणं फडणवीसांच्या अंगलट आलं। दोन, अंतरवाली झालेला लाठीचार्ज फडणवीसांच्या अंगलट आला। तीन, 2019 पर्यंत शांत अभ्यासू असलेला नेता अचानक किंचाळून बोलू लागला, लोकांनाही पटलं नाही। चार, सत्तेसाठी हाफापलेला माणूस ही बनलेली इमेज फडणवीसांना पुसता आली नाही। नंबर 5, सिंचन घोटाळा आणि अजित पवारांसोबत सत्तेत लावलेली मांडीला मांडी लोकांना पटलं नाही। खरं तर असे एक ना अनेक मुद्दे जे आहेत ते फडणवीसांना डॅमेज करणारे ठरले। महाराष्ट्रात मीच म्हणजे सर्व काही हा मीपणा सुद्धा लोकांना पटला नाही। स्वतःच्या पक्षात असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे हे फडणवीसांच्या राजकारणाला वैतागले होते। या होत असलेल्या चर्चा लोकांना खऱ्या वाटत होत्या। मूळ भाजप असलेल्या लोकांना फडणवीसांचं नेतृत्व मान्य होतं की नव्हतं यावरही शंका आणि त्यामुळेच महाराष्ट्र भाजपामध्ये दोन गट पडली होती। एक होता फडणवीस गट आणि एक होता मूळ भाजप गट। फडणवीसांनी त्यांच्या मर्जीतील लोकांना जवळ केलं, त्यांना मोठं केलं आणि ज्यांच्या क्षमता आहे किंवा जे खरे कर्तृत्ववान नेते आहेत असे नेते दूर करायला लागले आणि हीच कारण जी होती ती त्यांना असुरक्षितता फील करत होती। आजपर्यंत फोडाफोडीचा बादशाह म्हणून शरद पवार यांना ओळखलं जायचं आणि हे ओरडून फडणवीस सांगायचे आणि कधी फडणवीस त्याच पंक्तीत जाऊन बसले हे त्यांनाही कळलं नाही। सत्तेसाठी वाटेल ते आणि सत्तेत आल्यावर फक्त ठाकरे, पवार, काँग्रेस यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोलणारे फडणवीस हरवले आणि फडणवीसांची इमेज डॅमेज झाली। अजित पवारांसोबत झालेला पहाटेचा शपथविधी आणि शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत येण्याचा केलेला प्रयोग हा भाजपला डॅमेज करणाराच होता आणि मोदी लाटेचा भ्रम अनेक मुद्द्यांवरती महाराष्ट्रामध्ये भाजप फसली आणि 4 जूनच्या निकालाने फडणवीसांना याची प्रचिती झाली। त्यासाठी फडणवीस हे आता सत्तेतून बाहेर पडून रोल चेंज करून हिरोच्या भूमिकेत येण्यासाठी वेळ घेत असल्याचं बोललं जातंय। फडणवीस राज्याच्या राजकारणामध्ये हे विलन ठरलेत आणि ते का ठरलेत असाही प्रश्न निर्माण होतो। आता हे विलन टू व्हाया हिरो बनण्याच्या प्रोसेसमध्ये फडणवीस कुठे अडकतील हाही प्रश्न जशास तसाच राहतो। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आता पुन्हा एकदा त्यांचा रोल चेंज करण्यासाठी लागत असलेला ह्या वेळ आणि भाजपा हायकमांड राज्यामध्ये बदलणार असले म्हणजे जी सूत्र आहेत ती सूत्रे सगळी बदलू शकतात, सगळे संघटना बदलू शकतात, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा जे पक्षाने दिलेले पद आहेत यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती फेरबदल करू शकतात आणि हेच फेरबदल हेच सांगतात की देवेंद्र फडणवीसांसाठी येणारा काळ हा जो आहे तो जास्तच निराशाजनक असणार आहे। ज्यावेळेस राज्याच्या राजकारणामध्ये भविष्यात कोणी म्हणाल की 2019 ला, 2023 ला, 2022 ला फडणवीसांनी केला तो प्रयोग आपण करूयात, त्यावेळी याही गोष्टी सांगितल्या जातील की या प्रयोगानंतर फडणवीसांची अवस्था काय झाली होती। भाजपा महाराष्ट्रातून पूर्ण सपाट झालंय असं नाही। 9 जागा जरी त्यांनी जिंकल्या असल्या तरी भाजपच्या ताकदीच्या बेसवरती या 9 जागा म्हणजे सपाट झाल्यासारखंच गणित आहे आणि त्यामुळे हा पराभव मोठा असो किंवा छोटा असो, परंतु जो फोडाफोडीचा प्रयोग देवेंद्र फडणवीस भाजपानं केला त्या प्रयोगाचे परिणाम काय झाले हे भविष्यामध्ये नक्कीच सांगितलं जाईल। आज एकनाथ शिंदे असो, अजित पवार असो, देवेंद्र फडणवीस असो हे आपले पराभवाचे कारण सांगतायत, ज्यामध्ये ते कांद्याचा मुद्दा, संविधानाचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा मुद्दा या मुद्द्यांना पुढे ढकलतायत, पण कोणीही मान्य करायला तयार नाही की आम्ही जी फोडाफोडी केली त्या फोडाफोडीचे सुद्धा हे परिणाम आहेत। असो, या सगळ्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।